अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं, अपनी अपनी झोली भर के चले जाते हैं। अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं और अपनी अपनी झोली भर के चले जाते हैं। मगर मेरे एड़ामाई के अंबाबाई के कर्म इतने निराले कि उसके दर पे तो अमीर भी फकीर बन के आते। आणि म्हणून या गाण्यातून त्या अंबाबाईला येडामाईला मी आमंत्रित करतोय ते कसं अगं हक्का तुला किती मारा रे माय अंबाबाई हक्का तुला किती मारा ग माय माझ्या डोळ्याचं पाणी ढळत ग अगं हक्का तुला किती मारा ग माय माझ्या डोळ्याचं पाणी ढळत ग मग तुला का नाही कळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग
माझ्या तुझ्या लेकराची पाहू नको ग माझ्या तुझ्या लेकराची पाहू नको ग जशी माझी माया तुला ग माहिती कुणाला नाही मिळत ग जशी माझी माया जशी ग माहिती कुणाला नाही मिळत ग तुला का नाही कळत ग तुला का नाही कळत ग ये बाय पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाय पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग परमपूज्य गोंधळ सम्राट राजेंद्र भाऊ गायकवाड यांच्या स्मरणार्थ 500 रुपये भेटाले विजय भाऊ कडून एकदा जोरदार टाळ्या वा वा आणि त्यांना सुद्धा पटलंय काय तुला का नाही कळत ग येडू ये बाय पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाय पळत तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत काळाची ही वेळ माझ्यावर वाईट काळाची वेळ माझ्यावर पाय सोडलंय मी सार आग तुझ्या जीवावर सोडलंय मी रमाई सार तुझ्यावर सोडलंय मी रमाई सार तुझ्यावर साजन गाणं जुळालं माय गेला माय येणं साजन गाणं जुळालं माय तसं कुणाचं नाही जुळत ग साजन गाणं जुळालं माय तसं कुणाचं नाही जुळत ग आणि तुला का नाही कळत ग तुला का नाही कळत ग हे बाय पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाय पळत ग का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाई पळत ग अगं हका तुला किती मारा ग माय डोळ्याचं पाणी ढळत ग हका तुला किती मारा ग माय डोळ्याचं पाणी ढळत ग तुला का नाही कळत ग येडू ये बाय पळत